गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. नमस्कार. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेले 2 दिवस आपण इन अ क्लास ऑफ देअर ओन हा धडा पाहत आहोत. यामध्ये काल आपण पाहिलं की सगळ्या मुलांनी आता अभ्यास करायचं ठरवलेलं आहे. अभ्यास करून त्या देसाई मॅडम आहेत, देसाई मॅडमांना संपूर्ण वर्गाचा अभिमान वाटलं पाहिजेत असं काहीतरी करायचं त्याने ठरवलेलं आहे. मग काय ठरते बघा, शेवटी असं ठरलं की सेट सोली आय हॅव ॲन आयडिया. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स शोध किंवा मार्गदर्शक व्हायचं. आणि यांच्यामार्फत काय करायचं आपण तर ते प्रत्येकाच्या घरी जातील आणि त्यांचा अभ्यास कशा पद्धतीनं चाललेला आहे हे इथं पाहायचं, इथं ठरलेलं आहे बाळांनो. मग आता पुढं बघा. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेश काय विचारते बघा. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज म्हणजे अडचण. इथं तुम्ही काय करा, इथं तुमच्या वहीमध्ये काय करा, हे लिहून घ्या शब्द बाळांनो, अडचण. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेशनं काय विचारलं, जर आम्हाला काही अडचण असली तर, आम्हाला काही प्रॉब्लेम असला तर, आम्हाला एखादं गणित समजलं नाही तर, असं त्या निलेशनं इथं विचारलं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. आता इथं स्टडी गार्ड्स रक्षक. गार्ड म्हणजे कोण? रक्षक. गार्ड म्हणजे रक्षक, अभ्यास रक्षक आपण म्हणूया ह्याला. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती. आता नियती काय आहे? गणितामध्ये अतिशय हुशार आहे ती, गणितामध्ये जिनियस आहे. शी इज जिनियस इन मॅथ्स. मग काय करूया आपण, नियतीसारख्या विद्यार्थ्यांना स्टडी गार्ड्स म्हणून आपण नेमूया. हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. आम्हाला ज्या काही अडचणी आलेत, जे काही प्रॉब्लेम्स आलेत, ते प्रॉब्लेम्स इथं सोडवण्यासाठी आपण कुणाकडे जायचं? नियतीकडे जायचं. वी विल गो टू द नियती. फर्स्ट ऑफ ऑल वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट टू सॉल्व our own problem. If not, then we have to go to the niyati. जर आपल्याला काहीच समजलं नाही किंवा एखादं गणित सोडवता आलं नाही तर आपण नियतीकडं जायचं. आणि नियती आपल्याला काय करेल? नियती नक्कीच आम्हाला इथं मदत करेल. बघा, नेक्स्ट. दॅट्स ग्रेट आयडिया सुनील. अतिशय सुंदर आयडिया आहे, सुंदर कल्पना आहे. ग्रेट आयडिया, ग्रेट म्हणजे महान, आयडिया कल्पना. ठीक आहे, सेड सुनील काय म्हणतो? हां, तुझी अतिशय सुंदर कल्पना आहे, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. मग आता आपण काय करूया, प्रत्येक विषयासाठी काय करायचे? स्टडी गार्ड्स, अभ्यास रक्षक म्हणूया, अभ्यास मार्गदर्शक म्हणूया ना आपण काय करायचे? नेमायचे. आता गणितासाठी नियती झाली आहे. आता बघूया बाकीच्या विषयासाठी काय आहेत तर, इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय SLs अँड SGs. आता इथं बघा, SL आणि SG. SL म्हणजे काय? सर्च लाईट. बघा, SL म्हणजे सर्च लाईट आणि SG म्हणजे स्टडी गार्ड. मग इथं शॉर्ट फॉर्म वापरलेलं बाळांनो. शॉर्ट फॉर्म म्हणजे
त्याचं लहान रूप आता जसं तुमचं तर DR म्हणजे काय डॉक्टर. आता इथं MR मिसेस देसाई आहे. मिसेसचा फुल फॉर्म मिस्टरचा फुल फॉर्म MR. त्यानंतर MA झालं. IAS IPS हे झाले काय सगळे शॉर्ट फॉर्म आहेत. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा. IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. ठीक आहे. मग असे हे शॉर्ट फॉर्म्स आहेत. हे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणखीन तुम्हाला मी शॉर्ट फॉर्म सांगत जाईल, त्याचे फुल फॉर्म तुम्हाला इथे शोधायचे आहेत. ठीक आहे. आता पुढं SL म्हणजे सर्चलाईट आणि SG म्हणजे काय झालं तर स्टडी गार्ड. वी पुट द POA. आता POA प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती. आता त्यांनी कृती करायचं ठरवले. नियोजन. इन मोशन इमिजिएटली. आता लगेचच इमिजिएटली म्हणजे लगेच. इमिजिएटली म्हणजे लगेच, तुर्त, लगेच, पटकन आपण म्हणूया त्याला. आता हा जो पण आपण जे ठरवले SL निवडले, SG's निवडले, त्यानंतर घरी जायचं प्रत्येकाच्या, काय अडचण असल्या तरी SGकडे जायचं. आणि मग हा जो प्लॅन ऑफ ॲक्शन आहे, हा प्लॅन ऑफ ॲक्शन काय करायचं आहे त्याने अंमलात आणायचं ठरवलेलं आहे. वी डिड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आता बघा, हे जे सगळं त्यांनी ठरवलं हे त्यांनी कोणत्याही शिक्षकाला सांगितलेलं नाही. इवन मिसेस देसाईंनासुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही. सगळ्यांच्यापासून लपवून एक सिक्रेट, एक गुप्त. सिक्रेट म्हणजे काय? गुप्त. हे गुप्त सगळ्या विद्यार्थ्यांनी गुप्तता पाळलेली आहे. कारण इतर शिक्षक काय करत होते? इतर शिक्षक ह्या मुलांना मदत करणार नाहीत. नॉट अ सिंगल टीचर कॅन हेल्प देम इन देअर प्रॉब्लेम. दे हॅव टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम अँड दिस इज कॉल्ड युनिटी. आणि यांची युनिटी बघा किती आहे. आणि युनिटीमुळंच हे सगळं होऊ शकलेलं आहे. युनिटीमुळंच हे सगळं काय हे शक्य आहे. जर यांच्यामध्ये युनिटी नसती, एकता नसती तर हे शक्य झालं नसतं. इट इज नॉट पॉसिबल फॉर देम. इट इज हायली इम्पॉसिबल फॉर देम टू टॅकल देअर ओन प्रॉब्लेम. त्यांना स्वतःचा प्रॉब्लेम सोडवणं काय आहे खूप अवघड झालं असतं. आणि म्हणून त्यांनी आता स्वतःच ठरवलेलं आहे काय करायचं आहे. कुणाचीही आपण मदत न घेता माझं काम, मला अडचण आली ना, आम्ही स्वतः आपण काय करायची हे सोडवायची. कुणाकडेही जायचं नाही. वी डोंट वॉन्ट टू टेक एनी ऑफ द टीचर्स हेल्प, एनी ऑफ द टीचर्स इन्वॉल्व इन धिस. कोणत्याही इतर शिक्षकांचं इथं इन्व्हॉल्वमेंट आम्हाला इथं नको आहे. आणि त्यामुळं आम्ही काय करणार आहोत, आम्ही आमचा प्लॅन आपण स्वतःच इथं करायचा आहे. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. आम्हाला काय करायचं होतं, मिसेस देसाईनं सरप्राईज द्यायचं होतं, आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. पण त्या तर शिक्षिका आहे, ह्या मुलांच्या शिक्षिका, ह्या मुलांना शिकवण्याचं काम त्या करतायत. म्हणजेच ह्या मुलांच्या त्या पुढं असणार आहेत. मुलांच्यामधला जो झालेला बदल आहे, गेले 8 दिवस मुलं काहीतरी चेंज करत, मुलांच्या वागण्यामध्ये, मुलांच्या वर्तनामध्ये नक्कीच काहीतरी इथं बदल झालेला आहे. आणि तो बदल कुणी ओळखलेला आहे? तो बदल मिसेस देसाईंनी पटकन ओळखलेला आहे. मिसेस देसाईंच्या लक्षात आलं मुलांचं काहीतरी गुपित चाललेलं आहे. त्यांचं काहीतरी ठरलं आहे, आमचं ठरलं आहे असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं ह्या मुलांचं काहीतरी ठरलेलं आहे. आणि मुलं काहीतरी करतायत, मुलं काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवून आणतायत. बदल घडवण्याचा प्रयत्न ते इथं नक्कीच करतायत. तो काय बदल आहे, हा बदल मात्र मिसेस देसाईंना जाणवलेला आहे.
ठीक आहे. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. काय म्हणतात बघा, समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. मग एक दिवस त्या वर्गात येतात, दररोजच येतात, पण आज 8 दिवसाने पुन्हा एकदा त्या वर्गात आलेले आहेत आणि म्हणतात समथिंग इज ॲट वर्क. त्यांनी गेले 8 दिवस काहीतरी अभ्यास केला, त्यांना काहीतरी जाणवलं आहे आणि ते आता म्हणतात समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास. ह्या वर्गात काहीतरी शिजायला लागलेलं आहे. समथिंग इज कुकिंग, समथिंग इज कुकिंग. काहीतरी प्लॅन तुमचा इथं शिजायला लागलेला आहे. आय एम शुअर, मला नक्की आहे, माझी खात्री आहे. आय एम शुअर म्हणजे खात्री असणे, मला खात्री वाटते, मी पक्क सांगू शकते, ह्या वर्गामध्ये काहीतरी शिजायला लागलेलं आहे. आय एम डॅम शुअर अबाउट इट, शी सेड. नो वन इज एव्हर ॲबसेंट. आता असं का वाटलं? कारण गेले 8 दिवसामध्ये एकही विद्यार्थी ॲबसेंट नाही. प्रत्येक विद्यार्थी वर्गामध्ये हजर आहे. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. एव्हरीवन पेज अटेन्शन. वर्गामध्ये शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. काय म्हणतात बघा त्या, गेले 8 दिवसामध्ये मी तुमचं ऑब्झर्वेशन करतो. मी ह्या वर्गाचं अतिशय काटेकोरपणे निरीक्षण इथं केलेलं आहे. तर काय निरीक्षण आहे ते? वर्गामध्ये कोणीही ॲबसेंट नाही. 60च्या 60 विद्यार्थी काय आहेत, वर्गामध्ये प्रेझेंट आहेत. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. प्रत्येक विषयाच्या तासाला विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. मला तुमच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवते. तुमची नजर, तुमचे डोळे खूप काही सांगतात. तुम्ही माझ्याशी बोलला नाही, तुम्ही मला काही सांगितलं नाहीत तरीही, पण तुमचं काय चाललेलं आहे ते मात्र मला नक्कीच इथं जाणवतं. काहीतरी इथं शिजतं हे मला माहिती आहे. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी इथं झालेलं आहे बाळांनो. काय झालं आहे ते माहिती नाही, असं त्या मिसेस देसाईंनी ओळखलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. मग आता नाईलाजाने तर मिसेस देसाई असं म्हणतात, तर मिसेस देसाईंनी ओळखले काहीतरी चाललेलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. पण आता मात्र सांगायची वेळ आली. याने ठरवलं नव्हतं, सांगायचं नाही, काहीच न सांगता फक्त गुपचूप राहायचं. आणि त्यांचा जो प्लॅन ऑफ ॲक्शन आहे, POA जो आहे, तो POA कुणाशी बोलायचा नाही. पण आता मात्र मिसेस देसाईंनी ओळखलेला आहे, त्यांच्यामध्ये झालेला हा बदल त्यांनी पाहिलेला आहे. आणि आता मात्र मिसेस देसाईंना त्यांनी सगळं काही सांगितलेलं आहे. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड म्हणजे भारावून जाणे किंवा प्रभावित होणे आपण म्हणूया. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही खूप हुशार आहात बाळांनो, म्हणतात. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज, सच डिटर्मिनेशन. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. व्हॉट वंडरफुल आयडिया. किती सुंदर सुंदर कल्पना आहेत तुमच्याकडं. सच डिटर्मिनेशन, एकता, एकनिष्ठता, एकाग्रता, इतकं निश्चयता आपण म्हणूया. निश्चय हा किती तुमचं वाहून घेणं स्वतःला. देर इज नो अदर क्लास लाईक यू. तुमच्या वर्गासारखा दुसरा क्लास कोणताच नाही. वी फेल्ट सो हॅपी, वी वर ऑन क्लाउड 9. म्हणजे आपण आता सगळ्यात आकाशामध्ये आहोत, इतका असं जाणीव. कारण मिसेस देसाईंनी इतकं सुंदर बोललेलं आहे. काय म्हटल्या त्या, तुमच्यासारखा दुसरा कोणताच क्लास नाही. अतिशय हुशार आहात तुम्ही. तुमच्यामध्ये जी एकता आहे, युनिटी आहे, द पॉवर ऑफ युनिटी, दॅट मॅटर्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड यू आर शोईंग अस दॅट युअर युनिटी. आणि तुम्ही ती एकता दाखवताय, एकतेचं प्रदर्शन करताय, ही अतिशय सुंदर बाब आहे.
देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा दुसरा कोणताच क्लास इथं नाही. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. आणि असं म्हटल्यानंतर शिक्षिकेचे हे बोल, अतिशय प्रेरणादायक बोल, हे बोलल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रकारची प्रेरणा मिळालेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी पुन्हा एकदा त्यांनी नव्याने सुरुवात केली आहे. बिगॅन टू ट्राय हार्ड. अतिशय कष्ट ते घ्यायला त्यांनी सुरुवात केली. प्रामाणिकपणे आता काम करतायत. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, बट वी वर ॲक्च्युली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सगळ्या विद्यार्थ्यांना काय हवे, टेस्ट हवे. कधी एकदा टेस्ट. काल टेस्ट झाली आपली, पाहिली आपले विद्यार्थी किती आहेत, अ आणि ब दोन्ही तुकडीचे मिळून बघितले, खूप कमी विद्यार्थी. पण मला उत्तरपत्रिका किती आलेत बाळांनो, 160 उत्तरपत्रिका आलेत. हा जो उत्साह आहे, हा उत्साह महत्त्वाचा आहे. मला जवळजवळ तुमच्या 160 उत्तरपत्रिका आल्यात. एकच प्रश्नपत्रिका तुम्ही 2-2 वेळा सोडवलेलं आहे. खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही कौतुकास पात्र आहात. डेफिनेटली यू आर व्हेरी गुड, यू आर रिअली गुड. तसंच ह्या मुलांनी सुद्धा काय केलेलं आहे बघा, ह्या मुलांनी सुद्धा आता ते दुसरी सेकंड टेस्ट कधी होणार याची ती वाट पाहत आहेत. दिस टाईम वेन मिसेस देसाई वॉकड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स, शी वॉज ऑल स्माइल्स. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच ऑफ अस पर्सनली. आणि आता दुसरी टेस्टसुद्धा झालेली आहे. आणि त्यांनी काय केलेले आहे, रिपोर्ट कार्ड्स मुलांना गेलेले आहेत. आता ऑब्वियसली इतकं त्यांनी सगळं ठरवलेलं आहे. सर्च लाईट शोधले, SG शोधले, हे सगळं शोधलेलं आहे त्यांनी. तर आता मात्र ह्या मिसेस देसाईंच्या चेहऱ्यावरती आनंद मावेना झाला आहे. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच ऑफ अस पर्सनली. प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यांनी स्वागत केलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं अभिनंदन केलेलं आहे. इतक्या त्या खुश आहेत. हाऊएव्हर दिस इज द वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks, and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. I have let the whole class down, she sobbed. पण आता मात्र मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. काय सांगतात बघा ते. हाऊएव्हर देर इज वन लास्ट थिंग आय मस्ट टेल. जरी सगळ्या वर्गाने ठरवलं असलं, पण कुठे ना कुठेतरी काय होतं बघा. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्हाला वाटलं होतं सर्व विद्यार्थी काय होतील, चांगले मार्क मिळवतील, चांगले मार्क मिळवून चांगल्या मार्काने ते पास होतील. मेनी ऑफ अस डिड डू वेल. भरपूर जणांनी काय केले, चांगले मार्क्स मिळवले. बट alas, there were still some who got poor marks. पण अजून तसे काही विद्यार्थी आहेत. तर सगळेच हुशार होतील एका आठवड्यामध्ये होत नाही आहे, त्यांना वेळ द्यावा लागतो. म्हणून ह्यांनी मात्र काय केले, खूप कमी मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. सम हॅड इवन फेल्ड. काही मुलं पुन्हा एकदा फेल झालेत. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. पण आम्हाला वाटलं होतं संपूर्ण वर्ग पास होईल, पण इथं मात्र तसं झालं नाही. काहींनी मात्र काय केलेत, इथं फेल झालेले आहेत. नैना, हू हॅड गॉट अ रेड मार्क इन अ कार्ड, कुडंट बिअर इट. तर नैना मात्र फेल झालेली आहे. नैना इथं नापास झालेली आहे. आणि ही नापास झाल्यानंतर तिला मात्र खूप वाईट वाटले. ती अक्षरशः रडायला लागलेली आहे. ती म्हणते, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. माझ्यामुळं सगळ्या वर्गाचा निकाल कमी लागला. त्यामुळे ती खूप रडायला लागलेली आहे. रडायला लागलेली आहे. ती खूप रडते. तिला मात्र खूप वाईट वाटते. माझ्यामुळं वर्गाची मान खाली गेली. मिसेस देसाईंना खूप अभिमान वाटत होता आपल्या वर्गाचा, पण माझ्यामुळं तो अभिमानात कुठेतरी आम्ही काय पडलोय, कमी पडलेलो आहोत. त्यामुळं अशी तिला खूप इथं वाईट वाटायला लागलेलं आहे. But our dear class teacher went to her and hugged her. आणि तिचं रडणं पाहून मिसेस देसाई तिच्याजवळ गेलेत आणि तिला आपल्या कवेत घेतलेला आहे.
आणि सांगतायत नो नैना यू हॅवंट एनीवन डाऊन. नो नैना यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नैना तू रडते, चुकीचं आहे तुझं, रडू नको तू. तुझ्यामुळं कोणाचीही मान खाली गेली नाही बाळा. लुक ॲट युअर कार्ड. तुझं कार्ड एकदा पहा. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स. तुझं कार्ड एकदा तू पहा. लुक युअर कार्ड. मागच्या वेळी तुला परीक्षेमध्ये सायन्समध्ये किती मार्क्स मिळाले होते? फक्त 2 मार्क्स मिळाले होते. 50 पैकी 2 मार्क्स मिळाले होते तुला मागच्या परीक्षेमध्ये. दिस टाईम इट्स 16. दॅट्स अ क्वाईट अली. आणि आता किती आहेत? 16 आहेत आउट ऑफ 50. आणि 2 पासून 16पर्यंत येणं इट इज नॉट अ जोक. आणि हे खरोखर खूपच कौतुकाची गोष्ट आहे. इट इज डेफिनेटली अ व्हेरी गुड थिंग. ही कौतुकाची बाब आहे असं त्या म्हणतायत. आणि त्यामुळं तू रडू नको. तर न रडता काय कर, टेक इट पॉझिटिव्हली. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. आणि नक्कीच नाही ना, तू आता योग्य मार्गावरती लागलेले आहेस. नक्कीच हळूहळू तुझ्यामध्ये काय होणार आहे? प्रगती होणार आहे. फक्त नैनामध्येच नाही तर सगळ्यांच्यामध्ये प्रगती होणार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. आणि मला तुमचा अभिमान वाटतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिमान वाटतो. बघा, मागच्या वेळी मॅडम काय म्हटल्या होत्या? मला तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं त्या म्हणत होत्या. आणि आता काय म्हणतात? आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. म्हणजेच नक्कीच आता मिसेस देसाईंना ह्या वर्गाचा इथं अभिमान वाटायला लागलेला आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? मग असं जर असेल, मॅडम जर इतक्या सुंदर बोलत असतील, इतकं सुंदर प्रोत्साहन या मुलांना देत असतील, तर नक्कीच पुढच्या टेस्टमध्ये काय झालं असेल तुम्ही सांगू शकताय का? काय झालं असेल सांगा मग. तर नक्कीच सगळीच्या सगळी मुलं पास झाले असतील. नैनासुद्धा त्यामध्ये सायन्सला 50 पैकी 50 त्या मार्क्स तिला मिळाले असतील. असंच आपण म्हणूया, असंच आपण म्हणता येईल. म्हणजेच फक्त मिसेस देसाईंच्या बोलण्यामुळं काय झाले बघा, एका खट्याळ वर्गाचं, एका ढ वर्गाचं टॉप क्लासमध्ये इथं रूपांतर झालेलं आहे. जसं हा क्लास सुधारला तसंच आपणसुद्धा काय करायचं? आपणसुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये सुद्धा बदल घडणं इथं अपेक्षित आहे बाळांनो. दररोजच्या दररोज अभ्यास करणं, प्रत्येक विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवणं हे सुद्धा गरजेचं आहे. दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करणं आणि तो पाठवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. डेफिनेटली तुम्ही कराल अशी मला आशा वाटते. अँड डेफिनेटली आय एम रिअली प्राऊड ऑफ यू माय डिअर स्टुडंट्स. इथं आपला हा तास काय, आपला हा धडा इथं संपतो. आता तुम्ही उद्या काय करायचं आहे बघा, कोणते प्रश्न सोडवायचे आहेत? तुमच्या पेज नंबर 31वरती इथं प्रश्न दिलेत. पहिला, व्हॉट इज मीन्ड बाय स्टडी गार्ड्स? याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर व्हॉट डू दीज शॉर्ट फॉर्म SL, SG आणि POA हे काय आहेत हे इथं लिहायचं आहे. आणि व्हॉट चेंजेस डीड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास? आणि वेन यू आर ऑन क्लाउड 9 यू फील ग्रेट हॅपीनेस. हे याचं उत्तर काय करायचं आहे? लिहायचं आहे. हे सगळं मला तुम्ही सोडून पाठवणार आहात सगळे क्वेश्चन्स. ठीक आहे, पेज नंबर 31. आणि उद्या आपण काय करूया? ही एक्सरसाइज मी तुम्हाला काय करतो? सोडवून पाठवतो. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.